विठ्ठल 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 हरा विठ्ठल बोला जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जोग महाराज की जय। त्रिभुवनी सुखया समान नाही, त्रिभुवनी सुखया समान मनवले मन स्थिरावले, दरियली जीवी पाऊले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा, शीतळ होणे पावलो विश्रांती, शीतळ होणे पावलो विश्रांती, नसाहे पुढती चाले चित्ता, दरियली जीवी पाऊले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा, तुका म्हणे झाले सकळ सोहळे, तुका म्हणे झाले सकळ सोहळे, पुरविले डोहळे पांडुरंगी, धरेले जीवी पाऊले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझे चरणा संतांचिया, तुझे चरणा संतांचिया, तुझे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्यता, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी अपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, समचरण सरोजम सांद्रणीलांबुधाभं, जगननिहितपान मंडणं मंडणानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, विठ्ठल 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 नाही त्रिभुवनी सुखया समान मनवने मन स्थिरावले, धरियेली जीवी पाऊले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा, अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय, श्री हरिहर केशव गोविंद भगवान परमात्म्याच्या या पवित्र दरबारामध्ये उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका टाळकरी मृदंगवादक ऑपरेटर साहेब विणेकरी सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करून आज श्री क्षेत्र बेलापूर या ठिकाणी एक अत्यंतिक अशा प्रकारचं समाधान ज्याला म्हणतात ते समाधान प्राप्त होत असताना आपण चिंतन सेवा करत आहोत। प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणचा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, परमपूज्य परमवंदनीय गोविंद देवगिरी महाराज, जे श्री क्षेत्र अयोध्या संस्थानचे कोषाध्यक्ष आहेत आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या मथुरा क्षेत्रातले उपाध्यक्ष आहेत. हा आपल्या महाराष्ट्राचा फार मोठा गौरव आहे. त्यांची ही जन्मभूमी आहे. या जन्मभूमीला कोटी कोटी वंदन करून या उत्सवाचं मार्गदर्शन हरिभक्तीपरायण सोपान महाराज यांच्या माध्यमातून घडतं आहे. आज उत्सवाचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाच्या चिंतन सेवेकरता महाराजांचा एक अभंग आपण चिंतनामध्ये घेतो. संत जीवनाचं एक अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जे सर्वांच्या गरजेचं जे असतं ते जगतात ते संत. प्रपंचामध्ये कितीही सांसारिक उपाधी मोठी झाली तरी तो जे प्राप्त करू शकत नाही ते प्राप्त करून जगाला देतात, त्यांचं नाव आहे संत. कदाचित सत्ताधारी जरी असतील तरी परंतु त्याहीपेक्षा संतांची शक्ती वेगळी आहे. महाराज, आपल्यातला देशातला झालेला प्रसंग आहे. एक जानशूर्ती नावाचा राजा होता आणि खूप पुण्यवान होता. जसं भगवान परशुरामचंद्र म्हणतात, नमेस्तेनो जनपदे, माझ्या राज्यात चोर नाही, माझ्या राज्यात गुन्हेगार नाही. तसं जानशूर्ती राजाच्या राज्यामध्ये खूप सुबत्ता, खूप शांतता. राजा कालस्य कारणम एक सूत्र आहे. प्रजेला भाग्य कसं निर्माण व्हावं, राजाचं पुण्य लागतं. तेव्हा जानशूर्ती राजा एके दिवशी दुपारचं जेवण करून राजवाड्यामध्ये गच्चीमध्ये वामकुक्षी करण्याकरता पडलेला होता. आपल्या परंपरेमध्ये वामकुक्ष हा शब्द आहे. वाम म्हणजे डावं, कुक्षी म्हणजे अंग. डाव्या अंगावर पडायचं. का पडायचं डाव्याच? काय साधू संतांचा शोध आहे महाराज की तर विज्ञान अपुरं पडतंय. सर्वसामान्य माणसाला हे माहीत नाही. आपल्या नाकाला नाकपुडे आहेत 2, बरोबर आहे रे बाळा? दोन्ही बरोबर वाहतात का एकवड एकवड? अजून बघितलेच नाहीत. दोन्ही बरोबर वाहत नसतात. डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी म्हणतात, उजव्या नाकपुडीला सूर्यनाडी म्हणतात. योगाच्या भाषेमध्ये डावीला इडा म्हणतात, उजवीला पिंगळा म्हणतात. तेव्हा एका वेळेला एकच नाडी चालू असते. ज्योतिषशास्त्राचं सामान्य अनुमान आहे, एखाद्या कामाला आपण जर निघालो तर आपली नाडी कोणती तीच बघा. जर चंद्र नाडी चालू असेल तर चंद्र थंड आहे, काम होण्याची शक्यता कमी. आणि सूर्यनाडी चालू जर असेल तर नक्की काम होणार. आम्ही इकडे येत असताना सूर्यनाडी आमची चालू होती, बरोबर वेळेला आलो. आणि एक असा काळ आहे की त्या काळात दोन्ही नाकपुड्या बरोबर चालतात. हा प्रयोग करून बघा, उद्या बघा. संधी काळामध्ये दोन्ही नाकपुड्या बरोबर चालतात. रात्र संपली आहे, दिवस सुरू होतो संधी काळ. आपण त्याला संध्याकाळ म्हणतो. दिवस संपलाय, रात्र सुरू होते, असा संधी काळ. आणि संधी काळामध्ये दोन्ही नाकपुड्या बरोबर चालतात, त्याला सुषुम्ना काळ म्हणतात. म्हणून संध्या करण्याची वेळ सुषुम्ना काळातली वेळ आहे. त्या काळात फार मोठी ताकद आहे. वारकरी काकड्याचं भजन दुपारी 12 वाजता करत नाहीत. ते पहाटेच काय करतात, तो संध्याकाळात. आणि चंद्र थंड असतो, सूर्य उष्ण असतो. आपण खाल्लेलं अन्न लवकर पचण्याकरता डाव्या अंगावर का झोपलो की काही कालानंतर आपली उजवी नाकपुडी चालू होते, त्याला सूर्यनाडी म्हणतात. याच्याकरता आपल्या परंपरेमध्ये वामकुक्षी म्हणतात. जानशूर्ती राजा वामकुक्षी करत पडलेला होता आणि जवळ मोठं पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडावर एक पक्षी, आणि ते पक्षी त्यांचं नाव पिंगळा, पिंगळी 2.
पिंगळी जानशेती राजाच्या शरीरातलं तेज अंतरिक्षामध्ये फाकत होतं. ती पिंगळी आपल्या मालकाला म्हणाली, बघा बघा बघा, काय राजा पुण्यवान आहे, अंतरिक्षामध्ये याचं तेज फाकलंय. पिंगळा म्हणाला, तो कोणाची स्तुती करते, मी नाही मानत त्याला. याच्याच नगरीमध्ये एक रैकव नावाचा हमाल आहे, तो गाडी चालवतोय, तो याच्यापेक्षा पुण्यवान आहे. पिंगळ्याची भाषा जानश्रुती राजाला कळत होती. आणि एक सूत्र सांगत असतो, जी माणसं मोठ्या माणसाला मोठं समजतात ते मोठी होतात. जी माणसं स्वतःपेक्षा कोणालाच मोठं समजत नाही ती कधीच मोठी होत नाहीत. जानश्रुती राजा याच्यातला होता. तो विचार करतो, हमाल आणि माझ्यापेक्षा जर तो पुण्यवान असेल तर आता मी त्याच्याकडे गेलं पाहिजे. जानश्रुती राजा फिरत 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 गेला. दुपारची वेळ आणि रैकव हे गाडीच्या खाली सावलीला भोजन करून विश्रांती घेत होते. जानश्रुती राजाने जाऊन पाय धरले, महाराज शरण आहे मी तुम्हाला. रैकव म्हणत होते, हो तुम्ही राजे, मी हमाल, तुमच्या राजधानीमध्ये हमाले करून पोट भरतो, असं उलटं नाही करायचं. हो, मोठ्याने छोट्याचं दर्शन घ्यायचं नाही. मोठ्याने छोट्याचं दर्शन घेतलं तर त्याचं आयुष्य कमी होतं, शास्त्र आहे. असं काय उलटं करता. जानश्रुती राजाने सांगितलं, महाराज आतापर्यंत तुम्ही लपून होता, आता मात्र उघडे झालात, मला ब्रह्मज्ञान सांगा. तेव्हा रैकवाने जानश्रुती राजाला ब्रह्मज्ञान सांगितलं. मला हे सांगायचं आहे, जगामध्ये सगळ्यात मोठेपण जर कोणाचं असेल, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, थोर जाना, साधू 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 थोर जाना, कलियुगी, कलियुगी, 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 साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, कलियुगी. तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत, अखंड सांगात विठोबाचा. आणि संतांच्याकडे साधूकडे पाहत असताना कोणत्या नजरेनं पाहावं. सामान्य अज्ञानी वर्ग त्यांच्याकडे चमत्काराच्या नजरेनं पाहतो. दुसरा वर्ग त्यांच्या आचरणाकडे पाहतो आणि तिसरा वर्ग त्यांच्या अनुभवाकडे पाहतो. तीन प्रकार आहेत. एक प्रकार आहे साधूकडे पाहत असताना चमत्कार करतात ते साधू, अशा प्रकारची दृष्टी असते, पण ही दृष्टी अत्यंत सामान्य आहे. संत चमत्कार करत नाहीत असं नाही, पण चमत्कार करतात म्हणून त्यांना संत म्हणावं असंही नाही. विश्वमौली ज्ञानोबांनी चमत्कार केले ते आपल्या प्रसिद्धी करता नाही. रेडा बोलवला, पैठणच्या ब्राह्मणांचा अभिमान नष्ट होऊ शकत नव्हता म्हणून बोलवला. भिंत चालवली, चांगदेव महाराजांचा अभिमान नष्ट होऊ शकत नव्हता म्हणून भिंत चालवली. संतांच्या या चमत्काराच्या पाठीमागे कुठेतरी जगाचं हित दडलेलं आहे. पण एवढ्याहून ज्ञानोबा मोठे नाहीत. ज्ञानोबांचा खरा चमत्कार आहे 700 वर्ष झाले ग्रंथराज ज्ञानेश्वरी तशाच तसेच आहे, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तेव्हा संताकडे पाहत असताना केवळ चमत्काराकडून पाहणं योग्य नाही. दुसरं, संतांच्याकडे पाहत असताना आचरणाकडून पाहू नका. कारण संत स्थितीला प्राप्त झाल्यानंतर त्यांचं बाह्य आचरण फार भिन्न भिन्न असतं. क्वचित भ्रांत सौख्य, क्वचित अजगराचार कलिता, क्वचित पात्रोभूत, क्वचित अवमत क्वाप्य विदिता, क्वचित भ्रांत सौख्य, क्वचित अजगराचार कलिता. काही वेळेला
प्राप्त झालेल्या आनंदाला भोगण्याकरता भ्रमिष्ठ माणसासारखं राहतात. वेडवे माझी दडे महिमे बेने. आपला मोठेपणा जगात होऊ नये आणि मोठेपणा झाला की उगीच लागतील पाठी रीती होतील हिमपुटी. आपला आनंद आपण भोगण्याकरता ते लपतात महाराज. क्वचित भ्रांत क्वचित दजगराचार कलिता. आजगरासारखे पडून राहतात, काहीच करत नाही. क्वचित पात्र भूता क्वचित मत क्वाप्य विदिता. काही संत अत्यंत पात्रीभूत अशा प्रकारचं जगात कार्य करतात. चरत्तेवम प्राज्ञ सतत परमानंद सुखिता. तेव्हा केवळ आचरणातूनही संताकडे पाहून जमत नाही. एक छोटा प्रसंग सांगेन. स्वामी रामकृष्ण परमहंस हे काली मातेचे साक्षात्कारी होते. बालपणापासून काली मातेची पूजा आणि बराच काळ लोटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एके दिवशी प्रश्न निर्माण झाला, मी इतके दिवस काली मातेची पूजा करतो, अजून मला काली मातेचं दर्शन झालं नाही. भक्तीच्या क्षेत्रामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विधी, विश्वास आणि आग्रह. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळे व्याख्यान आपल्याला करता येणार नाही, त्यात आग्रह फार महत्त्वाचा आहे. आणि एके दिवशी रामकृष्ण परमहंसाच्या अंतःकरणामध्ये आग्रह वृत्ती निर्माण झाली आणि विचार केला, इतके दिवस मी काली मातेची सेवा करतो, अजून मला काली मातेचं दर्शन झालं नाही. आज आपल्याला दर्शन झालं पाहिजे, म्हणजे झालंच पाहिजे. रामकृष्ण परमहंसांनी घरून एक तलवार मागून घेतली, मंदिरात गेले, काली मातेच्या पायावर डोकं ठेवलं आणि प्रार्थना केली, आई आज तुम्हाला दर्शन दिलं पाहिजे, आणि तू जर दर्शन नाही दिलं तर या तलवारीने मी स्वतःचा शिरच्छेद करून घेईन. काली माता गडबडली महाराज आणि मूर्तीतून प्रगट होऊन रामकृष्ण परमहंसांना दर्शन दिलं. ही ज्यांची योग्यता आहे. कदाचित आपल्यापैकी असं कोणी करून बघू नका. कारण बँकेत चेक वाटतो कोणाचा, त्याचं बॅलन्स आहे त्याचं. आपलं काम आहे बॅलन्स वाढवायचं आणि सांभाळायचं. येईल कधी ते वेळ. तेव्हा असे रामकृष्ण परमहंस काली मातेचं प्रवचन करायचे, पण प्रवचन करता करता मनात आलं की बाजूला जायचे, बाहेर जायचे, दुकानातले भजे खायचे आणि पुन्हा राहिलेलं प्रवचन करायचे. परिणाम सामान्य माणसाच्या भावना कमी होऊ लागल्या. ज्यांचं भजातलं अजून प्रेम निघालं नाही ते संत कसले. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराला कडकडून तहान जरी लागले ते पाणी पिण्याची परवानगी नाही, आणि खुशाल बाहेर जाऊन भजे खाऊन यायचे. स्वामी विवेकानंदाने त्यांच्या पत्नी शारदा माता विनंती करायच्या, एवढं सोडा तुम्ही, कारण तुमचे नुकसान होत नाही, समाजाच्या भावनेची नुकसान होते, एवढं सोडा. रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं, माझी अनंत स्वरूपाकडे वाटचाल चालू. इतिहास सांगतोय, काही कालांत शारदा मातेने सुंदर भजे तळले आणि रामकृष्ण परमहंसांना विनंती केली, तुमचं आवडतं खाद्य तयार आहे, चला. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, आता मी त्याच्यातलंही मन काढून घेतलं आणि थोड्याच काळात ते निजधामाला गेले. काय ओळखणार महाराज आपण आचरणातून? आचरणातूनही संतांना ओळखता येत नाही. संतांना जर ओळखायचं असेल त्यांच्या अनुभवातून ओळखावं. माझा पहा अनुभव, माझा पहा अनुभव, माझा पहा अनुभव, माझा पहा अनुभव. केला देव आपुला, 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 केला देव आपुला. माझा पहाडो बाबा, केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला. माझा पहाडो बाबा, केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. जे आम्हाला अनुभवाला आलं ते आम्ही जगाला देतो. संत जीवन अत्यंत मोकळं आणि उदार आहे महाराज. हो, काही कला, काही विद्या देणारी माणसं संकोच करतात,
पण संत आपला अनुभव सांगत असताना अजिबात संकोच करत नाहीत. अगदी मोकळ्या मनानं आपल्या अंतःकरणातला जो अनुभव तो सांगत असताना महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सतत भगवंताच्या भजनात रंगलेले आहात, दिवाळं निघालंय पण त्याची तुम्हाला खंत नाही, प्रापंचिक गोष्टीची तुम्ही कुठली काळजी करत नाही आणि सतत आनंदामध्ये राहताय. ह्या आनंदामध्ये राहत असताना या भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये तुम्हाला काय मिळालंय म्हणून तुम्ही राहता? उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात, नाही त्रिभुवानी सुख या समान, 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 नाही त्रिभुवानी सुख या समान. म्हणून मान, म्हणून मान स्थिरावले, धरियेली जीवे पाऊले कोवळी, धरियेली जीवे पाऊले कोवळी. नाही त्रिभुवानी सुखया समान, म्हणून मन स्थिरावले, म्हणून मन स्थिरावले. नाही त्रिभुवानी सुखया समान, म्हणून मन स्थिरावले, मन स्थिरावले, स्थिरावले, स्थिरावले. चित्र चमकण्याकरता पेंटरची जबाबदारी लागते, तसं कीर्तनात आनंद मिळण्याकरता गायकांची जबाबदारी आहे. नाही त्रिभुवनी सुख या समान. व्याकरणाचा अभ्यास असणारी माणसं म्हणतील नाही क्रियापद आहे, कर्ता कर्मानी क्रियापद. महाराजांनी अगोदर क्रियापदच वापरून टाकलं, नाही त्रिभुवनी सुख या. त्रिभुवनात असं सुख नाही म्हणतात. जीवाचा अभ्यास जर आपण केला तर जीव फक्त सुखानुगामी आहे. भगवत पूज्यपाद शंकराचार्य सांगतात, या कश्चित सौख्य हेतो हो यतती जगती नैव दुःखस्य हेतो. आपल्या प्रत्येक क्रियाचा किंवा प्रत्येक गतीचा शेवट पण सुखाकडे असतो. जर सुख नाही मिळालं तर आपण ते टाकून देतो, सोडतो, त्याचा त्याग करतो. आणि सुख कशाला म्हणतात? शास्त्रकाराच्या व्याख्येतून आपण पाहूया. अनुकूलम वेदनीयम सुखम, प्रतिकूलम वेदनीयम दुःखम. जे आपल्या मनाला अनुकूल वाटतं ते सुख, जे आपल्या मनाला विरुद्ध वाटतं ते दुःख. संसाराच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर संसारामध्ये सगळं अनुकूल नाही आणि सगळं प्रतिकूल नाही. माऊली सांगतात, ते तर सुख अनेकही दुःखही दिसे, मात्रा स्पर्शा कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्यांस्तांच तिक्षस्व भारत. हे येणारं जाणार आहे. प्रपंचामध्ये पद पदार्थ हे सगळे नाशिवंत आहेत. कुठलाही पदार्थ घ्या तो कायम टिकणारा नाही. एक छोटासा प्रसंग आहे. एका राजाने राजवाडा बांधला, खूप पैसे खर्च केले, युक्तियुक्तीनं राजवाडा बांधला.
आणि बांधल्यानंतर त्या राजाची स्तुती जवळची माणसं करायची. काय सरकार, काय राजवाडा, मागे 10 पिढ्यात कोणी बांधला नाही, पुढे 10 पिढ्यात कोणी बांधणार नाही. मोठ्या लोकांजवळ एक वर्ग असतो, त्याला अलीकडे चमचे म्हणतात. गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. स्तुती करायची, मोकळं व्हायचं, मातीत का जाईना, स्तुती करायची त्याची. एकदा एक साधू महाराज राजवाड्याच्या जवळून चालले होते. राजाने पाहिलं, विचार केला महाराजांना आपण राजवाडा दाखवू, आणि त्यांच्या पदस्पर्शाने काही राजवाड्यातले दोष असतील ते दोष नष्ट होतील, कारण स्पर्शाचा परिणाम आहे महाराज. काही स्पर्श अपवित्र आहेत, काही स्पर्श पवित्र आहेत. स्पर्शात काय बदल असू शकतो सध्या विज्ञानाने आपल्या मोबाईलमधून दाखवले. टच स्क्रीनचा मोबाईल जर असला तर नुसतं चिटकवलं की बदलतं खालून. स्पर्शात सुद्धा बदल आहे. रजस्वला करी वेलासे आघात तुकोबारा म्हणतात. तेव्हा महाराजांचा स्पर्श आपल्या राजवाड्याला घेऊन करफावा, आणि कदाचित याच्यात कुठला दोष असला तर महाराजांना विचारू. आग्रह केला, महाराज राजवाडा बांधलाय, आपले चरण आमच्या राजवाड्याला लागू द्या, राजवाडा पवित्र होईल. नाईलाज राजाचा आग्रह म्हणून साधू महाराज त्या राजवाड्यात त्याच्याबरोबर फिरले. दाखवलं हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे. फिरून 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 आणल्यानंतर शेवटी बैठकीत बसल्यानंतर राजाने विचारलं, महाराज काही दोष वाटला? त्या विचारण्यात असं मनात होतं की काही दोष नाही, या भूमिकेतून विचारलं होतं. पण साधू महाराज हे निर्भीड असतात. महाराज विरक्तस्य तृणम जगत. आमच्या स्वानंद स्पिरेसी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातला एक इतिहास आमचे गुरुवर्य नथुसिंग बाबा सांगायचे. सद्गुरू जोग महाराजांना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी कीर्तनाकरता बोलवलं होतं. आता शाहू महाराज आपल्या परंपरेतले, मग त्याच्यामुळे मला भ्रम झाला होता. शाहू महाराजाला महाराजांनी बोलवलं. सद्गुरू जोग महाराज विणा घेऊन उभं राहिले कीर्तनाकरता, आणि शाहू महाराजांना बसण्याकरता गादी टाकली होती. शाहू महाराज आले, जोग महाराजांनी भजन थांबवलं आणि सांगितलं, शाहू आमच्या वारकरी कीर्तनाची पद्धत आणि मर्यादा अशी आहे, सगळ्यांचा अधिकार सारखा आहे. इथं श्रीमंत गरीब कोणी नाही, इथं राजा प्रजा हा भेद नाही, इथं स्त्री पुरुष हा भेद नाही. तुम्ही जर गादीवर बसत असाल तर मी कीर्तन करणार नाही. शाहू महाराजांनी गादी बाजूला फेकून दिली, सगळ्यात बसले. विरक्त क्षेत्रम जगत, मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव. तेव्हा साधू महाराजांना राजाने मोठ्या थाटाने विचारलं की महाराज राजवाडा फिरला आणि आता याच्यात काही दोष आपल्याला आढळला का? पटकन सांगितलं महाराजांनी, राजा 2 दोष आहेत. धक्का बसला. आतापर्यंत कोणी दोष सांगितला नाही, आणि महाराज ताबडतोब सांगतात 2 दोष आहेत. महाराज कोणते दोष आहेत? तू निवारण करू शकत नाहीस, कळायला काय हरकत आहे, कळू तर द्या. हे पहा, एक दिवस असा येणार आहे भविष्यात, त्या भविष्यामध्ये राजवाडा तुझा पडणार आहे. आता जुन्या काळातल्या गड्या गडगडल्या, राहिल्या नाहीत गड्या. आणि दुसरा दोष आहे, एक दिवस असा उजाडणार आहे की त्या दिवशी तुला या राजवाड्यातून कायमचं बाहेर काढणार आहे. 2 दोष आहेत. महत्त्वाचा प्रकार असा आहे, आपण गुणदृष्टीने पाहतो, संत हे दोषदृष्टीने पाहतात. दोषदृष्टी आवर्जून नाही, जे जसं आहे ते तसं पाहिलं पाहिजे. हो, आपात रमणीयेषु भोगेष्वेवं विचारवान नानुरज्यति किंतेतान दोषदृष्ट्या जिहासती. शहाणी माणसं वर वर पाहत नाहीत, आत पाहतात. काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज काय तुमचा थाट आहे, लोक तुमचा सत्कार करतात, फुलाच्या माळा गळ्यात घालतात, त्यांना माळा दिसतात पण माळ्यामध्ये असणाऱ्या मुंग्या चावतात ते दिसत नाही त्यांना. आभात रमणीयेषु भोगेष्वेवं विचारवान नानुरज्यति किंतेतान दोषदृष्ट्या जिहासति. त्याच्यातले दोष पाहतात. तया माझे गळा आहे जो प्राणाते घेऊन जाये, तो जैसा ठाव्वा नव्हे झाकलेपणे. प्रपंचातला दोष मायेनं पांघरून घातल्यामुळे कळत नाही,
पण संत मंडळीचा अभ्यास झाल्यामुळे त्यांनी ते पाहिलेलंच. आणि पाहून ज्याच्यात नेहमी नाश असतो त्याचं नाव आहे प्रपंच, ज्याच्यात कधीच नाश नाही त्याचं नाव आहे परमार्थ. दोघांच्या व्याख्या अत्यंत सोप्या आहेत. संसारामध्ये कायमचा नाश है महाराज, सब चला चली का मेला. दुनिया में जो कुछ मजे हैं हारा गए न कमन होंगे, लेकिन अफसोस एक है, एक दिन हातात खूप चांगलं चांगलं दिसेल एखाद्या वेळ, पण एक दिवस असा वाईट येणार आहे की त्या दिवशी आम्ही राहणार नाही. तेव्हा ही दृष्टी, ज्याची दृष्टी निर्मळ झाली तो प्रपंचाकडे पाहत असतो आणि पाहून तो याच्यात रममाण होत नाही. रममाण होणं वेगळं आणि कामापुरता उपयोग करून घेणं वेगळं, दोघात फरक आहे. तसं पाहिलं तर कामापुरता उपयोग करावाच लागतो ना महाराज. वैकुंठवाशी आमचे गुरुवर मामासाहेब दांडेकर म्हणायचे, संन्यासी माणसानं सगळ्याचा जरी त्याग केला तरी 11 वाजता भूक लागल्यानंतर ग्रस्ताश्रमी माणसाच्या दारात जाऊन उभं राहावं लागतं की नाही. ते असं म्हणायचे, तुका म्हणे संन्यासी माध्यानाशी तोंडवासी, गात्यात नाही पण पक्की आहे म्हणायचे. कुठेतरी अंगीकार करावा लागतो. का करावा लागतो? याच्यामुळे आपल्याला परमात्म्याची वाटचाल करता येते. येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे चिरापणे, नरदेह निदान लागले हाती, ममगती होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती होती तरी का चित्ती न धरावा. सगळे सगळ्याच्या प्रमाणे पाठात नसतात, फक्त स्वर बंद करायचा नसतो. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवचे होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. परमार्थामध्ये का प्रवृत्त होणे संत मंडळी अनेक पद्धतीने सांगतात. हे सांगत असताना नुसतं संस्कारानं सांगत नाहीत, नुसतं विचारानं सांगत नाहीत, अनुभवानं सांगतात. महाराज अनुभवानं आपला अनुभव सांगतात. नाही त्रिभुवनी सुखया समान. महाराजांना एवढी गडबड झाली ते क्रियापद शेवटी ठेवावं ही त्यांनी नियम पाळला नाही. आणि गंमत अशी आहे, आपल्या वाङ्मयामध्ये आर्ष प्रयोग म्हणतात. आर्ष प्रयोग, ऋषी जे प्रयोग करतात त्याला व्याकरण लावायचं नाही. संतांच्या वचनाच्या मागे व्याकरण जातं, व्याकरणाच्या मागे संत जात नाहीत. उदाहरण सांगतो, वाटुले पाहता शिनले डोळुले. वाटुली कुठला प्रत्यय, ली. डोळुले कुठला प्रत्यय. महाराज त्या भाषेमध्ये जे मार्दव आहे आणि जो अनुभव आहे त्या अनुभवाला कोणी बंद करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. अर्थात तसा महाराजांचा प्रयोग नाही त्रिभुवनी सुखया समान. आता येतो एक विचार असा, जगद्गुरु तुकाराम महाराज पुणे जिल्ह्यातल्या देहू गावामध्ये जन्माला आलेले आणि भाषा कशी करतात, त्रैलोकाची भाषा करतात. एक महत्त्वाचं वाक्य, कुठल्याही निषेधाला किंमत तेव्हा येते प्राप्ती असेल तर निषेधाला किंमत आहे, प्राप्ती नसेल तर निषेधाला किंमत नाही. थोडं माफी मागून बोलतो. बेलापूरमधल्या एखाद्या नागरिकानं म्हणावं, मला या देशाचं पंतप्रधान पद नको. अहो तुम्हाला कोणी देतंय का याचा विचार करा. आणि देत असलं तर नको म्हणणं हा भाग वेगळा आहे. प्राप्तीपूर्वक निषेधाला किंमत आहे. मिळालंच नाही तर नको म्हणण्याला काय किंमत आहे. हो, आमच्या लहानपणी शाळेमध्ये हिंदीच्या पुस्तकामध्ये एक धडा होता. एक कोलं द्राक्षाच्या बागेत गेलं आणि द्राक्षे पिकलेली होते, असे पिवळे टपोरे असे द्राक्ष पाहिले आणि गेल्यानंतर ते वर्णन करू लागलं, कितने अच्छे है अंगूर, कितने मीठे है अंगूर. गोड गोड वर्णन करू लागलं.
आणि वर्णन करणं झाल्यानंतर खाण्याकरता ते उड्या मारू लागलं. द्राक्षाचा मंडप उंच होता. उड्या मारून तोंडाला काही आलं नाही, थकलं आणि मग म्हणतं कितने खट्टे आहे अंगूर. मिळाले नाहीत म्हणून. कोणत्याही निषेधाला किंमत तेव्हा येते, प्राप्तिपूर्वक निषेधाला किंमत येते. आता इथं आपण तुकोबारांच्या जीवनाचा अभ्यास जर केला, नाही त्रिभुवनी त्रैलोक्याची भाषा करतात. संत मंडळी अनेक ठिकाणी त्रैलोक्याची भाषा करतात. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्ते चरणी जगन्नाथा. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, शरणी जगन्नाथा चित्त ठेरे, चरणी जगन्नाथ, चरणी जगन्नाथा चित्त ठेरे, चरणी जगन्नाथा. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेरे. हे चरणी जगन्नाथा चित्त ठेरे, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेरे. हे चरणी जगन्नाथा चित्त ठेरे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तीच भाषा वापरतात, जगद्गुरु तुकोबाराय तीच भाषा वापरतात. पण महाराज तुम्हाला काही तिथलं माहीत आहे का, अनुभव आहे का? तर त्याचं उत्तर असं आहे, भगवत भक्ताला प्रसंग पडल्यानंतर देहाने परलोकाला जाता येत असा सिद्धांत आहे. महाभारत काळातला प्रसंग आपल्याला माहीत असेल, जेव्हा इंद्राचा अंश अर्जुन आणि अर्जुनाला इंद्राने स्वर्गामध्ये बोलवलं. अर्जुन देह घेऊन स्वर्गामध्ये गेले. आदरातिथ्य झाल्यानंतर करमणुकीकरता उर्वशीचं नृत्य ठेवलं. उर्वशी नाचत होती, अर्जुन एकटक लावून पाहत होते. असे कोणत्याही कलाकाराला श्रोत्यांची दाद का मिळाली की कला अधिक आविष्कारित होते. दाद मिळाली पाहिजे. श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या, एक दोन ताना अधिक पडतात. श्रोत्यांची दाद पाहिजे. क्या बात है, बहुत अच्छा, वरे वागा, वन्स मोर. तो ताना जास्त पडतो. तसं अर्जुन एकटक पाहत होते आणि पाहत असल्यामुळे त्या उर्वशीला एक प्रकारचे दाद मिळत होती आणि ते खूप नाचत होते. नाचता नाचता नाचलं संपल्यानंतर उर्वशीने आपली देहकामना अर्जुनांच्याकडे मागितली. अर्जुनाने नकार दिला. पराविया नारी माऊली समान, हे गेले नेमून ठाईची. तुकोबारांच्या शब्दाप्रमाणे नकार दिल्यानंतर उर्वशी चिडली, रागावली. अर्जुना, अरे माझ्या प्राप्तीकरता किती अट्टास करावे लागतात, किती यज्ञ करावे लागतात, मी प्रसन्न होत नाही. मी आपणहून तुला प्रसन्न झाले, तू माझा इन्कार करतो. लक्षात ठेव, 1 वर्षभर ना पुरुष ना स्त्री असा होशील, किन्नर होशील. अर्जुनाने सांगितलं, कबूल आहे, शाप भोगेन पण वाईट कर्मात जाणार नाही. काय सांगतो हा प्रसंग? भगवत भक्तांना शरीराने इच्छा झाल्यानंतर ऊर्ध्वलोकामध्ये जाता येतं.
दुसरा प्रसंग आपल्याला सांगता येतो. भगवत भक्तांना अधिकारी महापुरुषाला इच्छा झाल्यानंतर अधोलोकामध्ये जाता येतं. आपल्या संस्कृतीमध्ये उद्दालक आणि नचिकेत नावाचं प्रकरण आहे. उद्दालक बाप, नचिकेत मुलगा, आणि त्याने विश्वशांती यज्ञ केला आहे. त्याच्यामध्ये नियम असा होता, आपल्याला आवडत्या वस्तूचं दान करत जायचं. उद्दालकाचा आवडता अशा प्रकारचा विषय जर कोणास येत तर नचिकेत होता. पण उद्दालकाने तो नियम मोडला. गायी वाटत होते, पितो दका दग्ध तृष्णा, ज्यांना तहान लागत नाही, पाणी पिऊ शकत नाही, दूध तर देऊ शकतच नाही, अशा भाकड गायी दान देऊ लागले. काही बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये असंच असतं, एखादी नोट व्यापारी घेत नसेल तर खोटे खोटे सरे, खोटे खोटे सरे तुझ्या पायापाशी. श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात, वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, माणसासारखं वागतात एक महिनाभर, आणि एखादी सत्यनारायणाची पूजा करतात. सत्यनारायणाच्या पूजेची क्वालिटी व्यापाराला पाठ असते. खिडक्या सुपाऱ्या, कुसक्या खारका. तसं उद्दालकाने या गोष्टी वापरल्या. पण नचिकेत कोरीपाटी ते पटत नव्हतं मला. नचिकेत गेली पुढे. बाबा, यज्ञाचा नियम आहे, आवडती वस्तू दान द्यावी लागते. मी तुमचा जास्त आवडता, मला कोणाला देणार? आवडलेलं वाक्य नसल्यामुळे उद्दालकाने पाठ फिरवली. पुन्हा पुढे गेला, पुन्हा विचारलं तेच. 3 वेळेला विचारलं. उद्दालकाला राग आला आणि रागाच्या भरात सांगितलं, जा तुला यमाला देऊन टाकले. इतिहास सांगतो, नचिकेत यमलोकामध्ये गेले. प्रत्यक्षात यम 3 दिवस बाहेर होते आणि नचिकेत दारात उभे होते. आल्यानंतर पाहिलं, एक ऋषीपुत्र आहे आपल्या दारात आलेला आहे आणि 3 दिवस सांगितलं, मी तुला 3 वर देतो, काय मागायचं ते माग. नचिकेतानं पहिलं वर मागितलं, माझ्या बापाचा क्रोध शांत झाला पाहिजे, माझ्या बापाचा उद्धार झाला पाहिजे. आणि तिसरा प्रश्न, शरीरातून बाहेर जीव पडल्यानंतर त्याची पुढे गती कशी होते. तेव्हा यमराज म्हणतात, अरे तिसऱ्या प्रश्नाचं करतो काय तुला? यमा रामा सरता सतुर्या नाही दृशालंबनी ये मनुष्य, जे माणसाला भोग मिळाले ते भोग मी तुला देऊ शकतो, याला काय करतोस? नचिकेताचं उत्तर आहे, सर्वे इंद्रियानाम जर्यंती तेजा. नको मला ते सगळ्या इंद्रियांचं तेज नष्ट करणाऱ्या विषयाकडे मी जात नाही, मला हेच पाहिजे. नंतर यमाने त्यांना उपदेश केला. हा प्रसंग सांगतोय, भगवत भक्ताला किंवा अधिकारी महापुरुषाला अधोलोकामध्ये जाता येतं, ऊर्ध्वलोकामध्ये जाता येतं. मग जगद्गुरु तुकोबारांनी का म्हणू नये, नाही त्रिभुवनी सुखया समान, त्रैलोक्यामध्ये सुख नाही. एरवी सांगतात आपण कुठे होतो, आम्ही वैकुंठवासी आणि आलो याचे कारणाचे. संतांचं ज्ञान आतीत अनागत असतं. आतीत म्हणजे झालेलं, अनागत म्हणजे होणार, त्याला आतीत अनागत म्हणतात. जसं मृदंगाच्या क्षेत्रामध्ये आतीत 10 आणि अनागत 10 असतो. आतीत 10 सम मागे गेली आणि पुढे 10 टाकून द्यायचा, त्याला म्हणतात आतीत 10. अनागत 10 सम पुढच्या मात्र्यावर आणि अगोदर 10 टाकून द्यायचा. का? पखवाज वाजवणारे खोडकर असतात हे सोडून. आमचे सुलते वैकुंठवासी पद्मश्री शंकरबापू आपेगावकर म्हणायचे, जर वाजवणाऱ्याच्या मनात जर आलं ना, गायकाला 10 आवर्तनं समज कळत नाही. आहे चालू त्याचा ताल आडताल करायचा, आडतालचा पुन्हा दिडी करायची, दिडीची पुन्हा दिडी करायची, कशाला कळते सम. सांगतो एवढ्या करता. तेव्हा या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर संतांना मागचं कळतं. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणात. बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताना, त्यांना अतीत ज्ञान आहे, अनागत ज्ञान आहे. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण
देवाचा नारायणा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया 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 दोन्ही प्रकारचे ज्ञान आहेत. स्वानंद सुनासी सद्गुरू जोग महाराज म्हणायचे. जसं जगद्गुरु तुकोबारांच्या शिष्या बहिणाबाई यांना मागचे 14 जन्म आठवत होते. भगवत पूज्यपाद शुकाचार्यांना मागचे 12 जन्म आठवत होते. सद्गुरू जोग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मात ज्ञानोबारांची पालखी आयुष्यभर खांद्यावर वाहिली, ते पुण्य मला तर या जन्मात मिळालं. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की असं ज्यांचं ज्ञान आहे त्यांनी का म्हणू नये, नाही त्रिभुवनी सुख या समान, यासारखं त्रिभुवनात सुख नाही. आता आपल्याला सुखाचं एकही प्रकार बघावं लागतं. याच्यासारखं सुख नाही म्हणजे काय? भगवद्गीता तमोगुणी सुख, रजोगुणी सुख, सत्वगुणी सुख सांगते. सुखाच्या बाबतीमध्ये आणखी काय आपल्याला सांगता येते? क्षयिष्णू, समपरिमाण, वर्धिष्णू, 3 प्रकारचे सुख आहेत. क्षयिष्णू क्षणाक्षणाला कमी होतं, त्याचं नाव क्षयिष्णू सुख आहे. समपरिमाण कमी होत नाही, वाढतही नाही, सारखं राहतं, समपरिमाण. आणि वर्धिष्णू क्षणाक्षणाला वाढत राहतं, ते वर्धिष्णू सुख आहे. संसारातल्या पंचमहाभूतांचं जे सुख आहे ते क्षयिष्णू आहे महाराज. पावला पावलाला कमी होत राहतं. थोडं माफी मागून बोलतो, अलीकडच्या काळात चाललंय म्हणून बोलतो. अलीकडे कॉलेजमध्ये तरुण मुलं मुली एकत्र अभ्यास करतात, एकत्र शिक्षण घेतात आणि वय तरुण असतं, मनात विकार जागे होतात आणि एखादा मुलगा एखाद्या मुलीशी लग्न म्हणत नाही, मी लव्ह मॅरेज करतो. लग्न वेगळं आणि लव्ह मॅरेज वेगळं. नवीन कपडे वगैरे घातलेले असतात, मित्रांनी विचारलेलं असतं, अरे काय दसरा नाही, पाडवा नाही, काय नाही, तुझ्या अंगावर नवीन कपडे का? तो म्हणतो माझं लव्ह मॅरेज झाले. कोणाबरोबर? आमक्या आमक्या मुलीबरोबर. तिच्याबरोबरच का? चंद्रमुखी म्हणून. पहिलं काय म्हणतो तो? चंद्रमुखी आहे. वर्ष 1.5 वर्षांत भेट झाल्यानंतर काय चाललंय तुझं? अरे आता सूर्यमुखी झाली. आणि 1-2 मुलं बाळ झाले, आता कसं आहे? ज्वालामुखी. बदलतं महाराज. जे सुख बदलतंय ते क्षयिष्णू आहे. पावली कमी होत राहत, क्षयिष्णू सुख. दुसरं समपरिमाण, कमी होत नाही, वाढतही नाही, असं जे सुख आहे ज्याला ब्रह्मसुख म्हणतात. आपल्या चित्ताची तयारी झाल्यानंतर हो, श्री गुरु आपैसा भेटीची का, ऐसी कर्मसाम्य दशा होय जेत विरीशा, श्री गुरु आपैसा भेटीची का. गुरुला शोधत जावं लागत नाही, गुरु आपण होऊन येतात. जगद्गुरु तुकोबाराय बाबाजी चैतन्याकडे गेले नाहीत, बाबाजी चैतन्यच यांच्याकडे आले. घर आले घर आले आले घर आले घर आले घर आले घर आले घर आले कृपाळू 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 घर आले कृपाळू. हा घर आले घर आले घर आले घर आले घर आले कृपाळू घर आले कृपाळू घर आले घर आले घर आले घर आले घर आले भाजी चटकदार झाली तर माणूस 4-2 घास जास्त खातो. तसं असं तुम्ही कीर्तन रंगवलं तर वेळ वाढली तर मी जबाबदार नाही. घरा आले घरा आले घरा आले कृपाळू, सांभाळिले 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 अनाथ.
केला निळा केला निळा केला निळा पावन. आणि झाल्यानंतर त्यांच्या शक्तिपाताच्या द्वारे 4 प्रकारचा शक्तिपात आहे. दृष्टी शक्तिपात, शब्द शक्तिपात, स्पर्श शक्तिपात आणि संकल्प शक्तिपात. असा शक्तिपात झाल्यानंतर जगाचा बाध होतो. चिदानंद रूप शिवहम शिवहम, मी परमात्मा आहे. या अनुभवाशी ऐक्य होत. सुखे में निजलोगा शून्य सारून येते, त्रिकुट शिखरी गा दान मिळी येते. हे सुख आहे, हे वाढतही नाही आणि कमी होत नाही. पहिलं क्षयिष्णू, दुसरं समपरिमाण आणि तिसरं वर्धिष्णू, वाढणारं सुख आहे. भक्तीतून भगवान परमात्म्याच्या प्रेमाचं जे सुख असतं ते वर्धिष्णू असतं. अंगी प्रेमाचे भरते, नेगे उतार चढते, हे चढत राहतं. आणि अशा प्रकारचं सुख जगात कुठंच नाही. नाही त्रिभुवनी सुख या समान, मनवणे मन स्थिरावले. याच्यामुळं माझं मन याच्यात स्थिर झालं. भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या अनुभवात माझं मन स्थिर झालं. एरवी मन स्थिर होणं इतकं सोपं नाही मला. ज्या भक्ताच्या रथाचे घोडे स्वतः जगाचा मालक चालवतोय आणि ते भगवत भक्त देवापुढे तक्रार करतात, चंचलम हि मन कृष्ण प्रमाति बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. देवा फार अवघड आहे, हे आवरत नाही महाराज. बहुत चंचल चपल जाता येता न लगे. पण भगवान परमात्म्याच्या सुखात रंगल्यानंतर मन मात्र स्थिर होत. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे भगवान परमात्म्याशी एक रूप होतं. म्हणून मनवणी मन स्थिरावले. मानसशास्त्रवेत्याने मनाच्या काही अवस्था सांगितलेल्या आहेत. अस्फुरण, अहंस्फुरण, वासनास्फुरण आणि भगवत स्फुरण, अशा 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. अस्फुरण, माणसाला झोप लागल्यानंतर काहीच कळत नाही, ही अवस्था मनाची असते. त्याला काय म्हणतात? अस्फुरण, काही कळत नाही. आता इथे सगळे अभ्यासू, सगळे श्रोते आहेत, इथला भाग सांगत नाही, पण काही ठिकाणी आम्हाला अनुभव येतो. श्रोते झोप घेतात. ते झोप घेण्याकरता आलेले नसतात. कारण झोप घेण्याकरता आले असते तर तयारीनं आले असते. एखादी उशी, एखादा पंखा, एखादी शाल. पण झोप येते, त्याला काय करताय. पण झोप आल्यानंतर कोठून आली कळत नाही, का आली कळत नाही, किती वाजून किती मिनिटांनी आली कळत नाही. नवे नवे झोपी गेलेला आपण झोपी गेलो हेही कळत नाही. झोप कधी कळते? शेजारच्या श्रोत्याच्या लक्षात येतं हे झाड आपल्यावर कोसळल. मग तो शेजारचा श्रोता हलवून जागा करतो. ओ बुवा, झोप घ्यायला आलात का ऐकायला आलात? तो मग नाही नाही मान हलवतो. कीर्तनात झोपी जाणारे कधी खरं बोलत नाहीत. सांगण्याचा मुद्दा असा. हो, ही अस्फुरण अवस्था आहे, काही कळत नाही, अस्फुरण अवस्था. पण झोप संपली आहे आणि मी कोणीतरी आहे असा अहंकार जागा होतो, त्याला अहंस्फुरण अवस्था म्हणतात. मी बेलापूर क्षेत्रामध्ये माझ्या घरी झोपलेलो आहे असं डोळे उघडल्यानंतर त्याला कळतं की मी कोणीतरी आहे, याला अहंस्फुरण अवस्था म्हणतात. तिसरी मनाची अवस्था वासनास्फुरण अवस्था. काहीला तंबाखू खाण्याची सवय असते, काहीला चहा पिण्याची सवय असते. तंबाखू खाल्ल्याशिवाय उठताच येत नाही. मग म्हणतात कुठे माझी पिशवी. कोणती अवस्था आहे? वासनास्फुरण अवस्था आहे. या 3 संसारातल्या आहेत आणि 4थी आहे परमार्थातली. परमार्थातल्या अवस्थेमध्ये परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर देखीला डोळा बैसला म्हणे, देखीला डोळा बैसला म्हणे, देखीला डोळा बैसला म्हणे, देखीला डोळा बैसला म्हणे. तोची वदन उचारी, तोची वदन उचारी, देखीला डोळा बैसला म्हणे, देखीला डोळा बैसला म्हणे. तो
तोची वदन उच्चारी तोची वदन उच्चारी देखला डोला पैसला म्हणे देखला डोला पैसला म्हणे देखला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी तोची वदने उच्चारी डोळा बैसला म्हणे तोचे वदने उच्चारी तोचे वदने उच्चारी चौथी अवस्था आहे भगवत स्फुरण अवस्था. परमात्म्याशिवाय दुसरं काहीच पाहायला मिळत नाही. जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचोनी दुजे नाही. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखमाई. अशी मनाची अवस्था झाली. ते भगवान परमात्म्याच्या दर्शनाने झाले. त्यातला आनंद नाही त्रिभुवनी सुखया समान मनवने मन स्थिरावले. महाराज तुमचं मन कुठं स्थिर झालं अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तरी अली जीवे पाऊले कोमारी तरी अली जीवे पाऊले कोमारी धरी जीवी पाहुणे गोवारी धरी जीवी पाहुणे तरी अली जीवे पाऊले कोमारी तरी अली जीवे पाऊले कोमारी जीवे पाहुणे जीवे पाहुणे कंठीये गवारी नाम माळा कंठीये गवारी नाम माळा तरी अली जीवे पाऊले कोमारी तरी अली जीवे पाऊले कोमारी कंठीये कावळी नाम माळा कंठीये कावळी नाम माळा धरी जीवे पाहुणे कोमारी धरी जीवे पाहुणे कोमारी पाहुणे अली जीवी पाऊले कोमारी कंठीये कावळी नाम माळा कंठीये कावळी नाम माळा धरी जीवे पाहुणे कोमारी कंठीये कावळी नाम माळा कंठीये कावळी नाम माळा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरि विठल देव भगवान की जय जगत तुकाराम महाराज जोग महाराज की जय हर हर केशव गोविंद भगवान की जय कंठी एकावळी नाममाळा मी माझ्या जीवात कोवळी पावलं धारण केली. ही कोवळी पावलं भगवान परमात्म्याची. कोवळं का म्हणावं? काही गोष्टी कोवळ्या चांगल्या, काही गोष्टी निब्बर चांगल्या. जसं
मेथीची भाजी कोवळी चांगली का निब्बर चांगली? कोवळी. आणि ऊस निब्बर चांगला. काही निब्बर चांगलं असतं, काही कोवळं चांगलं असतं. कोवळं याचा अर्थ ते सतत वृद्धिंगत होणार आहे, वाढणार आहे. एखाद्या झाडाचा शेंडा बघा, आपण लुसलुशीत पानं असतात आणि ती पानं पुढे पुढे आणखी दुसऱ्या पानाला देठाला जन्म देत राहतात. तसं भगवान परमात्म्याचे चरण ही आनंदाला उत्तरोत्तर उत्तरोत्तर वाढवत राहतात, म्हणून कोवळी. कारण माणसाच्या वृत्तीचा स्वभाव आहे, जे जुनं झालं असेल मनुष्य त्याला कंटाळतो. पण एक वाक्य फार सुंदर आहे, क्षणे क्षणे य नाविन्यमुपैती तदैव रूपम रमणीयताया. माणूस रममाण कुठं होतो? जे क्षणाक्षणाला नवीन 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 होतं तिथं माणूस रममाण होतो. आमच्याकडची एक म्हण आहे, तेच तेच काय हो, रट रोटीन घट पिटलं, आमच्याकडची म्हण आहे. म्हणून अलीकडे हो नाविन्याची खूप गरज आहे. संयोजक म्हणतात कीर्तनकार नवीन पाहिजे, अभंग नवीन पाहिजे. अभंग नवीन असतो, जवळजवळ 450 वर्ष होऊन गेली या अभंगाला. गाणं नवीन असतं का अभंग नवीन असतो? तेव्हा हे नित्य नूतन परमात्म्याचे चरण अर्थात स्वरूप हे नित्य नूतन आहे. त्यातला आनंद सारखा वाढतच राहतो. याचा करता कोवळे म्हटलेले आहे. धरी येली झिवी पाऊले कोवळी, क्षणाक्षणाला नाविन्य अशा प्रकारचं आहे. एक छोटा प्रसंग आहे ऐकलेला. एक सुंदर चित्रकार पाहिल्याबरोबर त्या माणसाचं चित्र हुबेहूब काढायचं, पण आश्रय नव्हता. 3 गोष्टीला आश्रय लागतो. अनाश्रयान शोभनते पंडिता वनिता लता. विद्वान, स्त्री आणि वील यांना आश्रय लागतो. तेव्हा कुठेतरी आश्रय घ्यावा याच्याकरता त्याला कोणीतरी सल्ला दिले, द्वारकेला जा, भगवान कृष्ण परमात्मा तुम्हाला आश्रय देतील, जा. तो चित्रकार म्हणतात द्वारकेला गेला. भगवान कृष्ण परमात्म्याला विनंती केली, देवा मी एक उत्कृष्ट चित्रकार आहे. एखादा माणूस एकदा का पाहिला की त्याचं चित्र हुबेहूब काढतो, मला तुमच्या दरबारामध्ये ठेवून घ्या. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं ठेवून घेईन, पण परीक्षा घेतल्याशिवाय नाही. कोणती गोष्ट स्वीकारत असताना आणि चिकित्सा केल्याशिवाय स्वीकारू नये. शुद्ध कसोनी पाहावे, वरीला रंगानं भुलावे, तुका म्हणे घ्यावे जेणे नये तुटीते. बऱ्याच वेळेला काही माळ घातलेली माणसं असतात आणि ते एखाद्याकडे जातात, महाराज मला माळ घाला. माळ गळ्यात दिसते. आता माळ हा विषय, दीक्षा एक प्रकारची, ती दीक्षा शिक्षा आणि अनुग्रह 3 टप्पे आहेत. तेव्हा दीक्षा एकदाच असते का ती पुन्हा पुन्हा थोडीच घालायची असते? हो. अहो तुमच्या गळ्यात पहिलीच माळ आहे, पुन्हा कशाला घालता? अहो महाराज असं झालं, ज्यांच्याकडून माळ घातली ते चुकीचे निघाले. का गडबड केलीस? शुद्ध कसोनी पाहावे, वरीला रंगा न भुलावे, तुका म्हणे घ्यावे जेणे नाही तुटी. आमच्या माता भगिनी संक्रांतीचं सुगड घेत असताना वाजून घेतात. टणटण वाजलं तर घेतात, नाही तर भदभद वाजलं तर घेत नाहीत. तसं आपल्या जीवनामध्ये घेत असताना परीक्षा करूनच घ्यायला पाहिजे. भगवंताने सांगितलं मी परीक्षा घेतल्याशिवाय स्वीकारणार नाही. म्हणजे काय करायचं परीक्षा? आता माझा फोटो उद्याच्याला काढून आण, चित्र काढून आण. त्याने भगवंताला पाहिलं आणि हुबेहूब चित्र काढलं आणि घेऊन दरबारात गेला. बघा तुमचं चित्र काढलं आहे. आता नाटके बाबा एका क्षणात चेहरा बदलला. कुठे आहे माझा चेहरा, कुठे ना कुठे आहे? त्याला वाटलं खरंच अडचण आली आहे, आता संधी द्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा चित्र काढलं आणि घेऊन गेला. बघा आता चित्र काढलंय बरोबर आहे. या बाबाने पुन्हा आपला चेहरा बदलला. 2दा झालं. आता म्हणे एकदा 3दा, मला तिसऱ्यांदा द्या संधी. तिसऱ्यांदा संधी दिली तरी पण कृष्ण परमात्म्याने आपला चेहरा बदललाच. खिन्न मनाने बसला. इतक्यात नारद आले. नारदाने विचारलं का रे द्वारका नगरीमध्ये खिन्न बसला असतो? काय सांगू म्हटलं, अपयश कुठंच आलं नव्हतं, पण इथं मला अपयश आलं. राजाची चित्र काढले पण बदललेच. नारदाला माहिती होतं राजा कसा कर्नाटकी येतो.
नारदांनी सल्ला दिली, आता एक काम कर, चौथ्यांदा आज्ञा घेऊन ये आणि आता मात्र मी चित्र बदलू देणार नाही असे परवानगी घेऊन एकदा संधी घेऊन ये आणि मी सांगतो त्याप्रमाणे कर. म्हणजे काय, परवानगी घे, चित्र काढण्याच्या भानगडीत पडू नको, मोठा चांगला आरसा घे आणि त्यांना म्हणावं तुमचं चित्र याच्यात आहे. किती जरी बदललं, जैसा तैसा दावी आरसा. तो जसा नित्य नूतन भगवान परमात्म्याचा आहे, तेव्हा परमात्म्याची पावलं नित्य नूतन आहेत. भगवंताच्या पावलाचं महात्म्य सांगणं इतकं सोपं नाही महाराज, त्याला फार वेळ लागतो. परमात्म्याच्या प्रत्येक अंगाचं विशेष अशा प्रकारचं वर्णन मधुराद्वैताचार्यांनी भगवंताचे सुंदर अशा प्रकारचे मधुराद्वैष्टक म्हणून नाव सुंदर चेतनकी मांडले. तेव्हा भगवान परमात्म्याचं अवघ संपूर्ण गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. भगवान परमात्म्याचं सगळंच गोड आहे महाराज, अनुकूल आहे ते, आणि ते कधीही प्रतिकूल होत नाही, कारण ते सच्चिदानंद आहे. असत्य, अज्ञान आणि दुःख हे बदलणार असतं. जे सत्य आहे, ज्ञान आहे आणि आनंद आहे ते कधी बदलत नाही. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गय, मृत्योर्मा अमृतंगमय. भगवान परमात्म्याचे चरण सर्व अंग अशा प्रकारचा भगवंताचं अविनाशी आहे. आणि त्या अविनाशी एक भगवान परमात्म्याचं अंग जर पाहिलं, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याचे भूक नवजे माझ्या, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये एवढी शक्ती आहे की ब्रह्महत्या नष्ट होते पाहल्यामुळे. म्हणून आरती, काकडा आरती करताना भगवंताच्या मुखाला निहाळावं, त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होतो. त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याचे चरण अर्थात उत्तमानाम स्वरूपमिहि पाद शब्देन भन्ले. ते श्रेष्ठ पुरुषाचा निर्देश करत असताना पायाच्या रूपातून केला जातो. भगवत पूज्यपाद शंकराचार्य असा आपण शब्दप्रयोग करतो. तसं भगवान परमात्म्याचे चरण हे अत्यंत सामर्थ्यवान आहेत. ज्या चरणामध्ये पवित्र करणारी गंगा स्थिर होते. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. ज्या चरणामध्ये दुर्धर असा अभिमान नष्ट करण्याची ताकद आहे असे भगवान परमात्म्याचे चरण आहे. ज्या चरणामध्ये जडाला चेतन बनवण्याची शक्ती आहे असं भगवान परमात्म्याचे चरण आहे. आणि नाथ महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे भगवंताच्या चरणाचा जर आश्रय करू लागलो आपण तर परमात्म्याच्या चरणामध्ये एक अलौकिक सामुद्रिक आहेत. सामुद्रिक ज्योतिषशास्त्राने भाग्यवान किंवा वैभववान निवडण्याकरता त्याचे सामुद्रिक सांगितलेले आहेत. कपाळ उंच असावं, कानाचा चाफा मोठा असावा, बोटाची शेंडी निमुळती असावी, 10 बोटापैकी एका तरी बोटावर चक्र असावं. बहुतेक रेषा जुळतात तिथं शंखाचा आकार प्राप्त होतो. पण एखाद्या वेळेला एखाद्या भाग्यवानाच्या 10 बोटापैकी एका तरी बोटावर चक्राचा आकार असतो. एक चक्री सदा भोगी. अरण्यात नेऊन जरी सोडलं तरी उपोषी राहत नाही. आता पाहू नका, बोटं कीर्तन संपल्यानंतर पहा. एवढंच नाही, सामुद्रिक माणसाच्या तळपायावर देखील असतात. ध्वज वज्रांकुश ऊर्ध्व रेखा, दोन्ही पायी पद्मे देखा. नाथ महाराज भगवंताच्या चरणाचं वर्णन करतात. कारण पायावर देखील सामुद्रिक असतात. पूर्वीच्या काळात
मुलगा लग्नाला आल्यानंतर त्याचे पालक मुलगी पाहण्याकरता जायचे. असं लांबून का बोलावं लागलं याचं कारण आहे, अलीकडचे बालक आपल्या पालकाला हा त्रास पडू देत नाहीत. ते सरळ सांगतात, बाबा आम्हाला ज्ञानोबारांनी शिकवले, आपुली आपण करा सोडवून. काय कळतं त्याला महाराज. पण पूर्वीचे पालक मुलगी पाहण्याकरता गेल्यानंतर मुलीच्या बापाला म्हणायचे, मुलगी दाखवत असताना तिचे पाय धुवा आणि न पुसता पाटावर आणून बसवा. ओल्या पायाच्या जमिनीवर ठसे उमटतात. काही ठसे भाग्यवान असतात, काही ठसे दुर्दैवी असतात. भाग्यवान कोणते दुर्दैवी कोणते कीर्तनात सांगून एखाद्यावर अन्याय होण्याची शक्यता न सांगितलेलं बरं. पण भगवान परमात्म्याच्या चरणावर इतकी सामुद्रिक आहेत. त्याच्या चरणाचा आणखी एक छोटासा प्रसंग रामायणातला सांगण्यासारखा आहे. एकदा भगवान प्रभू रामचंद्रांनी चिठ्ठी लिहिली. हनुमंतराय पुढे बसलेले होते आणि सांगितलं, हनुमंताई चिठ्ठी घे. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्हीच सांगा चिठ्ठीत काय लिहिले ते. चिठ्ठीत असं लिहिलं होतं, हनुमंता तुझ्या शक्तीच्या द्वारा सुग्रीवाला किष्किंधा नगरी मिळाली. पुढची गोष्ट, तुझ्या कर्तृत्वामुळे बिभीषणाला लंका मिळाली. पण हनुमंता तुला काही देऊ शकलो नाही. इतक्यात हनुमंतराय पुढे आले आणि प्रभूच्या दोन्ही पायावर 2 हात ठेवले. सांगितले, प्रभू याच्यापेक्षा जगात मोठं काय आहे. भगवान परमात्म्याचे शरण जे असतात ते सर्वात मोठी आहेत. त्या ठिकाणी माझं मन स्थिर झालं. धरी येली जीवी पाऊले कोवळी कंठी एकावळे नाममा. एकावली, आवली म्हणजे ओळ, एक ओळ. जसं विष्णू सहस्रनाम एक ओळ आहे. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी एक ओळ आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा एक ओळ आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंत्राचे प्रकार आहेत काही, वैदिक मंत्र, शास्त्रीय मंत्र, साबर मंत्र आणि संत मंत्र. वैदिक मंत्र ओम, पण हे गुरुमुखातून यावं लागतं. किंवा गायत्री मंत्र आहे, तो अनुग्रह देऊन गुरुनी गायत्री मंत्र दिला पाहिजे. उगी कॅसेट लावून ऐकत बसला म्हणजे काही परिणाम होणार आहे? नाही होणार. त्याच्याकरता एक विशिष्ट अशा प्रकारचा अनुग्रह असतो. दुसरा प्रकार आहे शास्त्रीय मंत्र. ओम विश्वम विष्णुर्वषटकारो भूतभव्य भवत्प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना. शास्त्रीय मंत्र आहेत. साबर मंत्र आहेत, नाथ परंपरेमध्ये साबर मंत्र आहेत. त्याचा अर्थ निघत नाही पण शक्ती प्रकट होते. एक नमुना आपल्या पुढे प्रकट करतो. कोणाला अर्थ कळाला तर कीर्तन संपल्यानंतर मला सांगा. ओम ह्रीम क्लीम चामुंडा विच्छये, साबर मंत्र आहे. अर्थ जर कळाला तर सांगा मला. ओम ह्रीम क्लीम चामुंडा विच्छये, हे साबर मंत्र आहेत. त्याच्यात ह्रीम ह्रूम वाम ह्रीम असे उच्चार असतात. तो विशिष्ट प्रकारच्या आणि तपस्वी माणसाला त्याचा साक्षात्कार झालेला असतो. हे शाबर मंत्र आहेत. आणि चौथा आहे संत मंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करे पापा निर्मूळ. ते रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा हे मंत्र आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या मंत्राचं कंठी एकावळी नाममाळा. नाममाळा आम्ही कंठामध्ये धारण केलेली आहे. इतकं सोपं नाही कंठात नाममाळा धारण करणं. कंठी धरणा कृष्ण म्हणे, कंठी धरणा कृष्ण म्हणे, कंठी धरला कृष्ण म्हणे, कंठी धरला कृष्ण म्हणे. अवघाजनी प्रकट, अवघाजनी प्रकट, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. हे अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. भगवान परमात्म्याचा नाममंत्र कंठामध्ये धारण करणं, आणि तो इतकं सोपं नाही महाराज. कदाचित परोक्ष ज्ञान होणं सोपं आहे, पण भगवंताचं नामचिंतन करणं इतकं सोपं नाही. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसिया तुडे समागम घडे संतांचा. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. तेव्हा असे पुण्यानं पुण्य पुण्यानं पुण्य नाम. ज्ञानोबा आहे समाधीमध्ये भगवंताचं चिंतन करतायत.
सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम. पण माऊली सांगतात हे मला येण्याकरता ज्ञानदेवी अभ्यास मोठा, नामस्मरण मुखावाटा. अभ्यास करावा लागतो आणि असं मी माझ्या कंठामध्ये धारण केलं आहे. धारण केल्यामुळे मला सुखाची प्राप्ती झाली. पण सुखाची प्राप्ती होत असताना त्याची पूर्वपीठिका महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पावलो विश्रांती, शीतळ भुवनी पावलो विश्रांती, शीतळ भुवनी पावलो विश्रांती, शीतळ भुवनी पावलो विश्रांती. नसाय पुढते चालीचे ताण, नसाय पुढते चालीचे ताण, धरील देवे पाऊले कोवळी, धरील देवे पाऊले कोवळी. चाली चित्ता नसा है पुढाती चाली चित्ता, धरील जीवे पाऊले कोवळी, धरील जीवे पाऊले कोवळी, पाऊले कोवळी, पाऊले कोवळी. शीतळ होनी पाऊलो विश्रांती, नसाहे पुढते चाले चित्ता. पहिल्यांदा शांत झालो. शांती परते नाही सुख, एर वाहू गेचे दुःख. जीवनामध्ये 2 फाटे आहेत, एक समृद्धी आणि दुसरी शांती. समृद्धी विज्ञानाने प्राप्त होते, शांती अध्यात्माने भक्तीने प्राप्त होते. समृद्धी काही काळापुरती आहे, शांती कायमची आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा संत चतुष्टयापैकी शांती आणि समृद्धी, शांतीबरोबर एकनाथ महाराजांच्याकडे. पण बाकीच्यांचं पाहिलं, आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके, जाऊ पिडते बेके कुत्री घर राखे. एक छोटा प्रसंग सांगण्यासारखा आहे. आमच्या भागातले एक साखर कारखान्याचे चेअरमन एका कीर्तनाला आले होते. कीर्तन संपल्यानंतर बैठकीतही आले. मला म्हटले, महाराज तुम्हाला काही गोष्टी सांगावी वाटते. सांगा. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, कीर्तनकाराला उकरड्यापासून तो दिल्लीपर्यंत माहीत पाहिजे, तो जगाचं कनेक्टर आहे. सांगा. त्यांनी सांगितलं, आम्ही 15 दिवसापूर्वी ब्राझीलला गेलो होतो. ब्राझील असा एक देश आहे की जगातल्या साखरेचे भाव ब्राझीलवर अवलंबून आहेत. 8 महिने पाऊस पडतो म्हणे, आणि जिकडे तिकडे ऊसाची मळे आहेत आणि सगळं काम यंत्राने करतात. म्हणून आपल्या देशातला साखर कारखान्याचा चेअरमन अभ्यास करण्याकरता ब्राझीलला जातो. आम्ही ब्राझीलला गेलो. काय तिथली समृद्धी आहे, खूप आम्ही आश्चर्यचकित झालो. आम्ही गणित काढलं आणि गणित काढल्यानंतर आम्हाला कळालं की ब्राझीलचा अल्पभूधारक 500 हेक्टरचा मालक आहे. कोण? अल्पभूधारक. म्हणजे 1250 एकरचा मालक आहे अल्पभूधारक. आता बहुभूधारक बघा. आणि त्या अल्पभूधारकाची समृद्धी तो मालकीच्या हेलिकॉप्टरने प्रवास करतो. अल्पभूधारक. आम्हाला कौतुक वाटायला लागलं, काय यांची संस्कृती, काय यांचं वैभव, काय यांची समृद्धी. अनेकांच्या घरी आम्ही भेटी देत गेलो, बैठकीत गेलो. आणि जवळजवळ 90% लोकांच्या बैठकीमध्ये काही गोळ्या दिसायच्या. आम्ही त्या घर मालकाला विचारायचं, काय आजार आहे तुम्हाला? त्यांनी सांगितलं, अजिबात कुठलाच आजार नाही. मग गोळ्या कशा करता? प्रत्येकाचं एकच उत्तर ठरलेलं, गोळ्या खाल्ल्याशिवाय आम्हाला झोपच येत नाही. मी म्हटलं, साहेब आमच्या देशातली माणसं फार सुखी आहेत, गोळ्या न खाताना कीर्तनात ते झोपी घेतात. खोडसळ विनोद केला. समृद्धी आणि शांती 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या. समृद्धी असली म्हणजे शांती असतेच असं नाही. शांती हे भगवान परमात्म्याच्या भक्तीने प्राप्त होते. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाली या शरीरा. पिटला पातकांचा थारा, कळी काळासी धाक दरारा गा. अशी शांती प्राप्त होते.
शांती, त्या शांत अवस्थेमध्ये कुठल्याही प्रसंगामध्ये चित्त गडबडत नाही, चित्तामध्ये उष्णता निर्माण होत नाही, चित्तामध्ये अस्थिरता निर्माण होत नाही. शीतळ होऊनी पावलो विश्रांती. अगोदर शांती आणि नंतर विश्रांती, दोघांची जोड लागली पाहिजे महाराज. शांती नाही मग खरी विश्रांतीही नाही. आम्ही थोडं माफी मागून बोलत असतो. कीर्तनात आमचे टाळकरी उभे असतात. एका जागेवर उभं राहिल्यानंतर पायाला कळ लागते आणि मग तास, दीड तास, पावणे 2 तास झाले की मग टाळकऱ्यांची चुळबुळ सुरू होते. इथली नाही सांगत, आमच्याकडची. थोडा पाय, एक पाय अद्दर धरायचा, त्याला बरं वाटलं की पुन्हा टेकवायचा, पुन्हा दुसरा अद्दर धरायचा, बरं वाटलं की टेकवायचं. हे चालते. मला विचारायचं आहे, टाळकऱ्यांना विसावा कधी मिळेल, कशी विश्रांती मिळेल? कीर्तन संपलं की खाली बसले की मग विश्रांती. हे तुमचं झालं, आता आमचं बघू. आम्ही बसलो आहे. ज्याला 2 तास मांडी घालून बसायची सवय नाही असा एखादा श्रोता जर असला, तास, सव्वा तास झाला की एक मांडी उचलतो, बरं वाटलं की टेकवतो, पुन्हा दुसरी उचलतो, बरं वाटलं की टेकवतो. एवढा नाही भागला, दोन्ही मांडी असा धरून बसतो. बसण्याची प्रगती. मग बसणाऱ्या माणसाला विश्रांती कधी? उभं राहिल्यावर. आणि उभं राहिलेला आणि दोघाला घरी जाऊन झोपण्यानं नाही, झोपूनही विश्रांती होत नाही. ज्यार ते सकाळी मनुष्य उठतो ते समजायचं झोपून झोपून कष्ट झालंय म्हणून उठतोय. आपण कुठे असा महाराज? जोपर्यंत परमात्म्याच्या स्वरूपापासून आपली वृत्ती बाजूला असेल ना, आपल्या जीवनात कष्ट होणार म्हणजे होणारच. पडिले दूरदेशी मज आठवे मान, पडिले दूरदेशी मज आठवे मान, पडिले दूरदेशी मज आठवे मान, पडिले दूरदेशी मज आठवे मान. नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी, नको हा योग कष्ट होता ती जीवासी. न तैशी रे झाली ओ माये, न तैशी रे झाली ओ माये, न तैशी रे झाली ओ माये, दिनो तैशी रे झाली ओ माये. इतकं सुंदर तत्व जगातल्या कुठल्याही तत्वज्ञानी पुरुषाला सांगता आलं नाही. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती देवासी. वृत्तीचा देवाचा वियोग झाला की कष्ट झाल्याशिवाय राहत नाही. आणि वृत्तीचा आणि देवाचा संयोग राहिला की किती काळ लुटू द्या, कष्ट होत नाही. उदाहरण फार सुंदर आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने वेणू वाजवला आणि रासलीला करण्याकरता भगवान परमात्म्याने सर्व गोपींना एकत्र केलं. एक एक गवळणी, एक एक गोपाळ हाती धरुणी नाचती रासमंडळा. एका जनार्दनी रासमंडळ रचिले, जिकडे पाहे तिकडे परब्रह्मची कोंदले. खूप आनंद, खूप आनंद. किती काळ? 2 तासाचा नाही. रास क्रीडेची राती म्या ब्रह्मा षण्मास केली होती. गोपिका अर्धक्षण मानिती काहा ग बसी उगवला. सूर्याला म्हणू लागल्या, सूर्या तुला कामच नाही रे, उठकी सुट उगवतो. अरे अर्धाच क्षण आम्ही आनंद भोगला आणि तो उगवला का? भगवंताशी एकता आहे, परमात्म्याशी एकता आहे, तोपर्यंत कष्ट कधीच होत नाही. पण एकता का झाली की कष्ट न झाल्यामुळे तिथे स्थिरता प्राप्त होते. परमात्म्याच्या स्वरूपाचा वियोग झाला, तुम्ही कुठे असा जीवनात कष्ट झाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपल्या विसाव्याची एकच व्याख्या आहे, आपल्या कामाचा बदल हाच आपला विसावा. बदल फक्त करतो आपण, बाकी खऱ्या अर्थानं विसावा नाही. एक मी दृष्टांत सांगत असतो. एका चोराने चोरी केली, चोरी सापडला, न्यायाधीशाने शिक्षा दिली. सांगितलं 2 प्रकारच्या शिक्षेपैकी कोणती एक तरी भोग.
कोणते? एका वेळेला 1 किलोभर मिरच्या नुसत्या खायच्या आणि नाही पटलं तर 100 फटके खायचे. सांगितलं साहेब मेहरबानी तुमची, माझ्या मनावर ठेवलं, फटके नाही खायचं. फटके खाणं अपमानाचं लक्षण आहे. अजूनही सौदी अरेबिया देशामध्ये म्हणतात चौकात उभं करून फटके मारतात. नाही खाणार. मग मिरच्या खातो. 1 किलोभर मिरच्या आणून ठेवल्या पुढे. त्या अलीकडच्या काळातल्या ज्वाला, पंतसिवन, संकेश्वरी, रुबी मिरची अशा नव्हत्या. जुन्या काळातल्या आखून लाल भडक लवंग्या मिरच्या तिखट अत्यंत. 10-15 मिरच्या कशा तरी खाल्ल्या, पोटात आग झाली, तोंडात आग व्हायला लागली. लक्षात आलं शेवटची मिरची आपण जिवंत राहून खाऊ शकत नाही. सांगितलं साहेब का? आता फटके खातो. फटके खा. फटके मारणारा हिंद केसरी होता. हातातलं निबर डक होतं आणि जोरात मारत होता. 5-10 फटके मारले की पाठ सुजली. लक्षात आलं 100वा फटका आपण जिवंत राहून खाऊ शकत नाही. साहेब का? हे बंद करा. का? आता मिरच्या खातो. थोड्या मिरच्या खायच्या आणि थोडे फटके खायचे. हसण्याकरता नाही सांगितलं, आपलं हेच चाललंय. फक्त बदल 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 बदल. खऱ्या अर्थाने स्थिरता कुठे नाही. परमात्म्याच्या चरणात मन का स्थिर झालं की मग मात्र अस्थिरता नाही. शीतळ होऊनी पावलो विश्रांती, नसाहे पुढते चाली चित्ता. दुसरा बदल करणं आमच्या चित्ताला चालतच नाही महाराज. आता चाल म्हटल्यानंतर त्याचे बरेच अर्थ होतात. बांधकाम करता करता भांडवल कमी पडलं का? बंद पडलं, भांडवल बंद पडलं, पण चाल सोडली म्हणतात. भिंतीची चाल सोडली. कीर्तनात काय म्हणतात? चाल म्हणतात. आणि दुसरा एक शब्द प्रयोग फार खालचा आहे. काय चालू माणूस आहे म्हणतात. चालीबाज. सगळ्याचा मुद्दा असा न साहे पुढती चाली चित्ता. आता आम्हाला ते बंद करून दुसरं काही मनात यावं असं सहनही होत नाही. आम्हाला न सहन झाल्यामुळे आम्ही स्थिर झालो. धरिली जीवी पाऊले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा. महाराज हा तुमचा अनुभव तुमच्यापर्यंतच आहे, परंतु जगाला कळण्यासारखा काही अनुभव आला का? तो जगाला कळण्यासारखा अनुभव महाराज अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे झाले सकळ सोहाळे, 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 तुका म्हणे झाले सकळ सोहाळ्या, तुका म्हणे झाले सकळ सोहाळे. पुरविले डोहळे पांडुरंगे, पुरविले डोहळे पांडुरंगे, धरियेली जीवी पाऊले कोवळी, धरियेली जीवी पाऊले कोवळी. पुरविले डोहळे पांडुरंगे, पुरविले डोहळे पांडुरंगे, धरियेली जीवी पाऊले कोवळी, धरियेली जीवी पाऊले कोवळी. कंठी एकावळी नाम माळा, कंठी एकावळी नाम माळा, कंठी एकावळी नाम माळा, कंठी एकावळी, कंठी एकावळी नाम 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 माळा. रे
धरिये पाऊले कमाई धरिये दिवे पाऊले शेवटची चाल झाली असं म्हणायला हरकत नाही. तुम्हारी मन की बात मैंने पैशानी तुका म्हणे झाले सकळ सोहळे पुरविले डोहळे पांडुरंगे. माझ्या जीवनातले सगळे सोहळे, सोहळा त्याला म्हणतात. अनेकांनी आनंद भोगणं याचं नाव सोहळा. लग्न सोहळा, ज्ञानोबारांचा पालखी सोहळा, माऊलींचा समाधी सोहळा. सोहळ्यामध्ये सर्वांना आनंद मिळतो. माझे खूप सोहळे झाले. जगद्गुरु तुकोबरांची गाथा रामेश्वर भट्टांच्या आज्ञेमुळे पाण्यात बुडवली होती आणि मग मात्र जळी दगडासहित वह्या तरेल्या जशाला आहे. महाराज भजन करण्याकरता जात असताना ज्वारीचं पीक लागलेलं होतं आणि पक्षी दाणे टिपण्याकरता आले होते. खडखड आवाज झाल्यानंतर पक्षी भिवून पळून गेले. महाराजांना वाईट वाटलं. अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होते. विश्वास होतो मग खरा पांडुरंग कृपेचा. भगवंताला अडवल्यानंतर गुडून गेलेले पक्षी परत येऊन अंगावर बसले. डोहळी पुरवले. लोहगावच्या शिष्याच्या पत्नीने अंगावर अत्यंत कडक पाणी ओतलं. जळे माझी काया लागला उन्हावा धावरे केशवा मायेबापा पेटेली अंग कांती रुमावळी. धावा केल्याबरोबर अंग शांत झालं. आणि चौथा प्रसंग, एक मेलेलं मूल महाराजांच्या कीर्तनात भिंतीला टिकवून बसवलं होतं. महाराज रंगामध्ये सर्व श्रोत्यांना टाळी वाजवा म्हणून सांगत होते. टाळी वाजवण्यामध्ये ॲक्युपंक्चर ज्याला म्हणतात ते सगळे व्यायाम होतात असं एक त्याचं शास्त्र आहे, वैज्ञानिक शास्त्र आहे. आणि दुसरं वाजे टाळ टाळ्या टाळी होई होळी विघ्नाची, हे महाराजांचं प्रमाण आहे. त्याला सगळे टाळ्या वाजवत होते पण टेकून बसवलेलं मात्र टाळ्या वाजवत नव्हतं. महाराजांनी विचारलं का सगळे आपण टाळ्या वाजवता पण टेकून बसवलेलं का टाळ्या वाजवत नाही? जवळच्या निरखून पाहिलं, ते पाहत नव्हतं, हालत नव्हतं, चालत नव्हतं, बोलत नव्हतं. सांगितलं महाराज तुम्ही म्हणता ते टाळ्या वाजवत नाही, भजन कळत नाही, त्याचं कारण ते जिवंत नाही. ते जिवंत असतात तेच भजन करतात. ते भजन कसं काही. हे पाहिल्यानंतर तुकोबराने देवाची प्रार्थना केली. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. मागे काय जाणे स्वामीची पवाडे, आता का रोकडे दाऊ नये. प्रार्थना केल्यानंतर मेलेलं मूल परत जिवंत झालं. हे सोहळे असे कितीतरी सोहळे पुरवले. म्हणून तुका म्हणे झाले सकळ सोहळे पुरविले डोहळे पांडुरंगे. धरियेली जीवे पाऊले कोवळी कंठी एकावळी नाममाळा. अनुभव सांगणारे जगद्गुरु तुकोबारा आहेत. आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानोबारा, नामदेव महाराज ही सर्व संतांची मांदियाळी आपल्या जीवनातला अनुभव सांगतात. आणि अनुभवाचे शब्द आहेत म्हणून शतकान शतकं ते अमर शब्द आहेत. तेव्हा अशा ज्या महात्म्याने आपल्यावर उपकार केला तो उपकार तर फेडू शकत नाही, पण त्यांच्या आपल्या वाटचालीमध्ये आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्यांचं नामचिंतन करण्याची आवश्यकता आहे. म्हणून नामचिंतन करूया. नरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली और ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वेळ संपलेली आहे, बघू शकलो. आणि त्यातल्या त्यात हे लहान लहान टाळकरी यांचं मला बसल्यापासून कौतुक वाटू लागलं. आज देशाला सुसंस्काराची गरज आहे महाराज. ज्या देशाचा महिमा एत देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मनः स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवाः. ज्या देशाचा एवढा मोठेपणा होता, पण आत्ता जर आपण पाहिलं बातम्या ऐकल्या किंवा पेपर वाचले तर मन खिन्न होतं महाराज. नको नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण चाललं आहे कुठं देशात. याला जागर आणण्याकरता अशा बालवयामध्ये संस्कार लावण्याची गरज आहे. आणि जे यांना संस्कार लावतात मी त्यांना धन्यवाद देतो. तेव्हा असंच आपल्या जीवनामध्ये कौमारे दाचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानी
बालपणातच सुसंस्कार लावण्याची गरज आहे. माता शत्रू पिता वैरी येन बालून पाठिता. आई आणि बाप ते शत्रूत ज्यांनी आपल्या मुलाला चांगलं वळण लावलं नाही, सुसंस्कार लावले नाहीत, तेव्हा अशा प्रकारचा हा आनंद आज या ठिकाणी भोगायला मिळाला. श्री हरिहरे केशव गोविंद भगवान परमात्म्याच्या चरणांमध्ये झालेली चिंतन सेवा समर्पित करून आपणा सर्वांना जगद्गुरु तुकोबारांना जो आनंद आणि अनुभव मिळाला, त्या रस्त्यात आपण जाता जाता तोही अनुभव आपल्याला मिळावा अशी प्रार्थना करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी आज परमपूज्य ज्ञानसिंधू संदीपान महाराज हस्सेगावकर तथा आळंदी क्षेत्रामधली स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, ज्या संस्थेमध्ये शिक्षकांना पगार दिला जात नाही व विद्यार्थ्यांना फी नाही, अशा संस्थेच्या अध्यक्षपदी परमपूज्य दादा या पदावर आहेत व परमपूज्य दादा व स्वामीजींचं पूज्य महाराजश्री यांचं अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. तरी सर्वांनी 5 मिनटं कुणीही जागा सोडू नये ही विनंती. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 पुंडलीक वरद हरी विठ्ठल.